नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. नावडे आणि उरण येथे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचार रॅलींचे आयोजन. केळवणे गावातील कोळी आणि माळी बांधवांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. आणि पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने स्वच्छ भारत अभियान लागू. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ उरण मतदारसंघाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांची प्रचार रॅली उरण मतदारसंघात काढण्यात आली होती. तसंच यावेळी उरणमध्ये सुरू करण्यात आलेल्या शेका पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत. निवडणुकांच्या प्रचारार्थ उरण मतदारसंघाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांची प्रचार रॅली उरण मतदारसंघात काढण्यात आली होती. यावेळी आमदार विवेक पाटील यांच्यासह उरण तालुका चिटणीस महादेव घरत, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रॅली दरम्यान उरण शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या पुढाऱ्यांवर चांगलीच तोफ डागली. विवेक पाटलांनी कधीही 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. कॉन्ट्रॅक्ट घेतलंच असेल तर त्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचेच कॉन्ट्रॅक्ट आपण घेतले आहे. वैयक्तिक लाभाचं कॉन्ट्रॅक्ट आपण कधी घेतलेलं नाही आणि म्हणून आपण कुणाचे मिंदे नाहीत. जनतेचे प्रश्न घेऊन जेव्हा जेएनपीटीच्या चेअरमनकडे असो, जीटीआय कडे असो, एनएसआयसीटी कडे असो, कुठल्याही सीएफएस मध्ये असो, अगर कुठल्याही ओएनजीसी मध्ये असो, प्रत्येक ठिकाणी ताठ मानेने आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी सांगू शकतो. जे पुढारी कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे लाचार आहेत, ज्यांना वर्क ऑर्डर घ्यायची आहे, ज्यांना बिलं काढायची आहे, त्यांना ते ताठ मध्ये बोलू शकत नाही, कारण ते त्यांची मिंदे आहेत. आणि म्हणून ताठ मानेनं काम करणारे आपण असण्या कारणानं लोकांपर्यंत आपण हा मुद्दा घेऊन जाऊन आपल्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकमतच्या पनवेल कार्यालयाचं उद्घाटन आणि कालदर्शिकेचं प्रकाशन शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सोमवारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आलंय. लोकमतच्या पनवेल कार्यालयाचे उद्घाटन आणि कालदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, प्रकाश धर्माधिकारी, जिल्हा चिटणीस तसेच शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकमतला 50 ते 55 वर्ष झाली आहेत. जिथे मराठी मनुष्य आहे तिथे लोकमत हा असतोच. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे देखील आता तात्काळ बातम्या समजतात. लोकमत हा ग्रुप सर्व प्रांत शहरांमध्ये पोहोचला आहे. अतिशय सुंदर मांडणी ही लोकमतचीच असते, अशा भावना यावेळेस आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या. लोकमत एकदा हातात घेतला की पूर्ण सगळी पानात नजर घातल्याशिवाय कधी मी खाली ठेवत नाही. एवढं उत्कृष्ट मांडणे आणि असं जे काही बातम्या ज्या पद्धती ज्या देण्याच्या आहेत
आणि जी भाषा आहे अतिशय उत्कृष्ट आहे. कौतुक आहे, ते कौतुकच करायला पाहिजे. तसेच यावेळी सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लोकमतला शुभेच्छा दिल्या. लोकमत हे वृत्तपत्र अतिशय लोकप्रिय आहे. यापुढे देखील उत्तरोत्तर प्रगती करा अशी भावना यावेळी सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली. जसे आम्ही कलावंत लोकांच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचतो, तसंच वर्तमानपत्र सुद्धा जर ते दर्जाचं असलं तर अवश्य आणि अवश्य पोहोचतं. आणि मला कुठेतरी लोकमत हे जेव्हा नाव ऐकतो तेव्हा मला ते नाव असं आपोआप वरती पाहिल्यासारखं वाटतं. इतका दर्जा या वर्तमानपत्राचा आहे. आणि त्याचमुळे हे वर्तमानपत्र अनेक ठिकाणी इतकं लोकप्रिय आहे, इतकं पॉप्युलर आहे. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विवेक पाटील यांच्यासहित उपस्थित मान्यवरांनी रमाकांत म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजूबंद माझ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार, आणूया अंगठी बाळी नाच वाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. निवडणुकांच्या प्रचारार्थ शेका पक्षाचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची नावडे विभागात बाईक प्रचार रॅली काढण्यात आली होती. या बाईक प्रचार रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी नावडे विभागात बाईक प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, राजेश केनी आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक प्रचार रॅलीमध्ये सहभागी होते. या बाईक प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद म्हात्रे यांनी म्हटलं, तरुण वर्गाने राजकारणामध्ये सक्रिय व्हावे हा बाळाराम पाटील यांचा उद्देश आहे. त्यांनी राजकारणाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. नावडा जिल्हा परिषदेमध्ये ज्या आज रॅली 2000 मोटरसायकल जी रॅलीची दाखवली, याचा अर्थ विजयाची नोंदी बाळाराम पाटील साहेबांचा विजय नक्की झालेला आहे. केवढ्या मताने आघाडीने येतात हे आमचा मतदारसंघ दाखवणार आहे. अशी बाळाराम पाटील साहेबांचा प्रथम दृष्टिकोन असं आहे का तरुणांना जास्त नेतृत्व आणि तरुणांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम हा शेतकरी कामगार पक्ष करतोय. आणि बाळाराम पाटील साहेब हा पहिले तरुणांना विश्वास दाखवून तरुणांसाठी पहिले कोणकोणते रोजगार येणार आहेत या ज्या आहेत आज 5 वर्ष व्हायला आले. इथला जो स्थानिक आमदार होता प्रशांत ठाकूर यांनी कधीही MIDC मध्ये मिटिंग लावलेली नाही आहे. आज आम्ही 2-2.5 वर्षामध्ये तलोजा MIDC मध्ये मिटिंग लावून इथले असणारे रस्ते आणि असणारे कामगाराचे मुलांचे प्रश्न हे फक्त शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो, दुसरा कोणी सोडू शकत नाही. विरोधकांना इशारा असेल काय सांगाल? 100% विरोधकांना इशारा माझा असा आहे का तुमच्या आमदाराला 5 वर्ष झाले इथल्या प्रदूषणाचा विषय असू दे किंवा इथल्या रोजगाराचा विषय असू देत किंवा इथल्या MIDC मधल्या रस्त्याचा विषय असू देत, कधीही त्याला वेळ मिळाला नाही. वरती त्याला वेळ मिळाला इथनं बाहेरच्या राज्यातला प्रदूषणाचा माल कसा आमच्या घोटगावावर आणता येईल हा याचा दृष्टिकोन असायचं. त्यामुळे या फसवेगिरीला आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये जाणाऱ्या नेत्याला आम्ही कधी जागा देणार नाही तशी असा आमचा मतदारसंघ खंबीर आहे. शेका पक्षाच्या कार्यप्रणालीवर तसंच विकास कार्यावर प्रभावित होऊन केळवणे गावातील कोळी आणि माळी बांधवांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केलाय. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या नागरिकांचं पक्षात स्वागत करण्यात आलंय. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आजवर अनेक विकास कार्य संपन्न झालेली आहेत. आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांच्यासारखे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाला लाभले आहे. याच नेतृत्वावर तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन केळवणे गावातील कोळी आणि माळी बांधवांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या नागरिकांचं शेतकरी कामगार पक्षात स्वागत करण्यात आले.
करण्यात आलेली विकास कार्य केवळ शेका पक्षानेच केलेली आहेत. तुमचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. शेका पक्षाच्या वाढलेल्या ताकदीचा तुमच्या विकासासाठी वापर करू, अशा भावना यावेळी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. मिरवणुकीमध्ये तरुण वर्ग, वयस्क मंडळी, महिला भगिनी घोषणा देत होत्या की खाण आमची होणारच आहे. मी तुम्हाला सांगतो, ही खाण फक्त शेका पक्षच बांधणार आहे. च्या वर्षीचं पीक 100% सर्वांना घेतल्याची संधी आपण दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी देतो. या गावामध्ये जी काय विकासाची कामं केलेली आहेत ती फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षानेच केलेली आहे. ज्या खांडीचा उल्लेख करून राजकारण केले जाते ती खांड सुद्धा आपण अनेक वेळा बांधलेली आहे, अनेक वेळा बांधलेली आहे. ह्या वेळेस सुद्धा बांधलेली होती, पण दुर्दैवानं भरतीचं पाणी मोठं आलं म्हणून ती तुटलेली आहे. पण एकदाच कायमचा हा खांडीचा प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही देतो. शेतकरी कामगार पक्षाचा ज्याने शेतकरी कामगार पक्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक पक्षामध्ये स्वागत करतो. आणि तुमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवेशामुळं जी पक्षाची ताकद वाढलेली आहे त्या वाढलेल्या ताकदीचा, शक्तीचा उपयोग या केळवण्याच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाईल, अशी ग्वाही देखील मी देतो. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, पंचायत समिती सदस्य जीवन म्हात्रे, दत्तात्रय कडू, ज्ञानेश्वर मोरे, प्रकाश शिवकर, सरपंच यशवंत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. केलवणे कोळीवाडा पाडा तसेच माळी कुटुंबीय यांचा शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून, कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज त्यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. आणि आमदार भाई विवेकानंद पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचं स्वागत झालेलं आहे. नक्कीच आमदार विवेक पाटील साहेबांनी जो ग्वाही दिली की त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या शेतकरी कामगार पक्ष सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या विवेक पाटील साहेबांवर विश्वास ठेवून ही मंडळी आली. त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ केल्याशिवाय ठेवणार नाही, एवढी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या रॅलीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो, साहेबांचं एक ब्रीद वाक्य आहे, अविश्रांत मेहनत व प्रामाणिकपणा हेच यशाचं गमक आहे. पण मी ग्वाही देतो साहेबांना की अविश्रांत मेहनत हे आमचे कार्यकर्ते इथले घेणारच आहेत. आणि इथला केळवण्याचा प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनी या केलेल्या कामाच्या विकासावर अवलंबून त्यांचा प्रामाणिकपणा दाखवतील. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये यश हे 100% आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूनच लागणार आहे, ही सर्वांना मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळ केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क,
हँडवर्क नेट साडी, मोतीवर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चांगलीच मोहीम हाती घेतली आहे. यासाठी नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी सुरेश मेंगडे यांनी नवी मुंबई मुख्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. विधानसभा निवडणुका आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे पोलीस विभागाने देखील आपली कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी नवी मुंबई पोलीस सातत्याने कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस रात्रंदिवस एक करून कार्यरत आहेत. आतापर्यंत 5 ते 6 आरोपींना या संदर्भात अटक केलेली आहे. या आरोपींकडून 5 पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहेत. या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी नवी मुंबई मुख्यालयाचे क्राईम ब्रांचचे डीसीपी सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये या संदर्भातील त्यांनी विस्तृत माहिती दिली. जैसे कोड ऑफ कंडक्ट डिक्लेयर हो गया, उससे पहले से क्राइम ब्रांच नवी मुंबई ने अपना शिकंजा कस लिया था गिरोह के बारे में, और हमने हमारे सारे यूनिट्स को अलर्ट किए थे. और जैसे कि हर इलेक्शन के दरमियान कार्रवाई बड़ी हो जाती है, तो उस हिसाब से पिछले 1 महीने से क्राइम ब्रांच इसके बारे में काम कर रही, ताकि कोई नवी मुंबई इलाके में कोई पैसा या कोई इलीगल चीज़ें, कोई इलिसिट लिकर या कोई वेपन्स नवी मुंबई में न आए, इसलिए हमने कोशिश की थी. और इसके जरिए तीनों यूनिट ने मिलके, ये 4 यूनिट ने मिलके ये काम किया है. अभी तक 6 वेपन्स कुछ गिरोह से कब्जे में लिए हैं. सायन पनवेल महामार्गावर खारघर नजीक एक इंडिका कार खाडीत जाऊन पडली. या अपघातात 2 स्त्रियांना वाचविण्यात यश आलंय, मात्र एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील कुटुंब खारघर मधीलच रहिवाशी आहे. सायन पनवेल महामार्गावर खारघर येथे एक इंडिका कार खाडीत पडली. या कारमधून एकाच कुटुंबातील 3 सदस्य प्रवास करत होते. या कारमधील 2 स्त्रियांना वाचवण्यात यश आले असून एक सदस्य मात्र या अपघातात मृत्युमुखी पडला. पनवेलहून खारघरच्या दिशेने येणारी ही कार 10 वाजण्याच्या सुमारास तळोजा लिंक रोडवरील खाडीत पडली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात वैष्णवी मुरली, मीरा मुरली या दोन्ही स्त्रियांना वाचवण्यात आले. या दोघींना पोलीस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, मात्र कार चालकाचा यामध्ये मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीत शोध मोहीम सुरू केली. जवळजवळ 8 तासांनंतर या गाडीचा शोध लागला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती. उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अपघातग्रस्त कुटुंब खारघरमधील रहिवासी आहेत. स्वच्छ भारत सुंदर भारत बनावा या हेतूने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. पनवेलमध्ये रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ लक्ष्मी स्कूल ऑप्टोमेटीच्या सदस्यांच्या वतीनं रविवारी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पनवेलमधील रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं.
या स्वच्छ भारत अभियानात देशातील सर्व दिग्गजांनी सहभाग घेतला आणि संपूर्ण भारताला स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण भारतात विविध गावात, विविध शहरात स्वच्छ भारत अभियान योजना राबवण्यात आली। तर पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ लक्ष्मी स्कूल ऑप्टोमेट्री द्वारा रविवारी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं होतं। या अभियानाद्वारे पनवेलमधील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली। मोदीजीने जे स्वच्छ भारत अभियान हे धोरण चालू केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे पनवेलमध्ये हे अभियान उचललं आहे आणि आम्ही हे सगळे रोटरी क्लबचे सदस्य एक एक पनवेलचे मोठे मोठे मार्ग जे आहेत ते आम्ही साफ करण्याचं धोरण घेतलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ सदस्यांनी पनवेलमधील रस्त्यांची साफसफाई करण्याचा विडा उचलला। तसेच त्यांनी म्हटलं की प्रत्येक 7 दिवसांनी एक रस्त्याची सफाई करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी रोटरी क्लब ऑफ सदस्यांनी दिली। पंचरत्न सर्कल ते विश्राई नाका हा जो मार्ग आहे, इथे प्रचंड कचरा साठलेला असतो। नगरपालिका खूप काम करते इथे, पण इथे कमर्शियल ॲक्टिव्हिटी भरपूर असल्यामुळे, शॉपकीपर्स भरपूर असल्यामुळे ते कचरा खूप इथे साठवतात। पहिलं आमचं हे धोरण आहे की पहिले विश्राई नाका ते पंचरत्न सर्कलमध्ये हे साफसफाई करायची। फक्त साफसफाईच नाही, पण इकडच्या लोकांना, इकडच्या कमर्शियल शॉप जे चालवतात त्यांना पण आम्हाला हे सांगायचं आहे की क्लिनलीनेस काय आहे, त्यांनी स्वतः स्वच्छता कशी राखायची आणि स्वतः डस्टबिनमध्ये कचरा ठेवून हे नगरपालिकेला द्यायचं, नाही की बाहेर इकडे कचरा सगळा जमा करायचा। ह्याच्यानी फक्तच क्लिनलीनेस नाही, पण हेल्दीनेस पण वाढतं आणि रोगराई पसरत नाही। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर। नावडे आणि उरण येथे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचार रॅलींचे आयोजन। केळवणे गावातील कोळी आणि माळी बांधवांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश आणि पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने स्वच्छ भारत अभियान लागू। आणि तुर्तास आज या बातमीपत्रामध्ये इतकंच। ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा कर्नाळा केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।